मित्रांनो, माझ्यावर एक ज्यावेळी बिल्डर झालं तेव्हाच बाकीच्या सिनियर बिल्डर रागवायचे की जाहिरात नावाचा प्रकार मी आणला. मला जाहिराती लहानपणापासून जाहिराती बघायला, ऐकायला, वाचायला, ऐकायला नाही सॉरी, लहानपणी ऐकायला रेडिओ जाहिराती असायच्या, आवडायच्या. आणि जाहिराती हा माझा एक प्रकारचा आत्माच होऊन बसला. जाहिरात हा माझा वीक पॉईंट आहे. आणि मी 80 साली जेव्हा बिल्डर झालो त्यावेळेला तुम्हाला सांगतो, पाटी लावायची पण गरज नव्हती. जर कुठला वाडा पडतोय, पाडाला घेतलाय आणि कोणी तिथं बिल्डिंग बांधणार आहे म्हणलं तर लाईन लागायच्या बिल्डरकडे. आणि एवढं शॉर्टेज होतं, डिमांड आणि सप्लाय. बिल्डर नव्हतेच खूप. आणि अर्बन लँड सिलिंगमुळे प्लॉट मिळणं शक्य नव्हतं. तर वाडे पाडणं आणि बांधणं. अशा वेळेला जाहिराती का करायच्या? मी माझ्या पहिल्या फ्लॅटपासून जाहिराती करतोय. अरे, माझे टेलिफोन पुसाचा बिझनेस केलं, त्याच्या पण मी जाहिराती केल्या, मला परवडणार आहे. पेपरला मी त्याला आठवतं केसरी किंवा कुठेतरी त्या नावाच्या भोवती वरती पॅनल जाहिरात असते, असे फक्त चौकनी. सकाळच्या शेजारी किंवा केसरीच्या शेजारी त्याला पॅनल जाहिरात स्वस्त असायची, ते मी करायचो. टेलिस्मेल, ए सर्व्हिस विथ टेलिस्मेल टीच युअर फोन वेल, सुगंधी माणसं इत्यादी. तसं घरातही सुरू झालं तर घराची जाहिरात करायची. आता घराच्या जाहिरातीला मी स्लोगन कुठनं मिळवल्या, काय मिळवल्या? तर मला आठवतं टेलिफोनला, टेलिस्मेलला जे सेंटेड पीपल म्हणून मी शब्द वापरला. कारण मी वॉन्सन इंडिया, पूर्वीची कंपनी वॉन्सन इंडिया अकोडीला होती. तिचं आता नाव थर्मॅक्स झालं. त्यांचं पूर्वीचं नाव वॉन्सन इंडिया होते. त्यांच्या नावाच्या खाली ते लिहायचे हिटेड पीपल, हिटेड. कारण की ते सगळे सोलर संबंधी, हीटर संबंधी सगळी कामं करायचे. त्या दृष्टीने जेव्हा मी माझं काम सुरू केलं टेलिफोनचं, तेव्हा मी म्हटलं आपण अत्तराचं काम करतो. ए सेंटेड पीपल केलं. घरं बांधायला सुरुवात केली. तेव्हा मला आठवतं की घराबाबतीत आपण घराला घरपण देणारी माणसं कसं आणावं, कसं आलं माझ्या मनात. मी टेलिफोन पुसताना युनायटेड वेस्टर्न बँकेचा, साताऱ्याची ही बँक, फोन पुसायचा. पुण्यात पण त्यांच्या शाखा असायच्या. जे कोण जुने लोक आहेत युनायटेड वेस्टर्न संबंधित, तुम्ही आठवा. तुमच्या युनायटेड वेस्टर्न बँकेच्या नावाखाली आपुलकीने वागणारी माणसं, असे हेडिंग होते. कल्पना कोणाला तरी सुचतात, पुढे त्याचा तो फायदा घेतो. आणि मला तर खरं बोलायला आवडतं की मी कशी मला सुचली, तर युनायटेड वेस्टर्न बँकेच्या आपुलकीने वागणारी माणसं या शब्दापुढे मी घराला घरपण देणारी माणसं शोधली. आणि पहिल्या बिल्डिंगपासून मी जाहिरात करायला आलो. मला आठवतं, ती दोन नावं नाही सांगत, पुण्यातले त्यावेळेचे जे माझ्यापेक्षा खूप मोठे बिल्डर होते, त्यांनी मला येऊन सांगितलं, अरे तू हे काय उद्योग केला आहे? तुझं काय साडीचं दुकान आहे का? जाहिराती कसले देतो घराला घरपण देणारे माणसं? म्हणलं मला आवडतात, त्याच्यामध्ये काही मला चूक नाही वाटत. आणि आज जे कोण वर्तमानपत्रातले जुने लोक असतील, मला त्यावेळेला थँक्यू म्हणलेत काही लोकांनी, अजूनही थँक्यू म्हणा. पूर्वीच्या काळी 80 ते 85, 90पर्यंत 10 वर्ष बिल्डरच्या जाहिराती सकाळमध्ये, आम्ही पुण्यात नसल्यामुळे सकाळसारखा म्हणतो, महाराष्ट्र टाइम नंतर आलं, कुठल्याही पेपरमध्ये क्वचित असायच्या. जाहिरात हा प्रकारच नसायचा. जाहिरात देणं बिल्डर कमीपणा धरतं, कारण गरजच नाही पडायची. माझी मात्र जाहिरात 80 आहे. आणि मग आता वर्तमानपत्रामध्ये तुम्ही उघडून बघा, वर्तमानपत्रामध्ये बिल्डरच्या जाहिराती एवढ्या असतात, साडीवाल्यांच्या जाहिराती कमी झाल्या. तो ट्रेंड मी पाडला. यस, मला तो आवडतो. मग मी जाहिरात देताना कशा दिल्या? मित्रांनो, फ्लॅट विक्रीच्या नाही दिल्या. मी माझी सगळी हाऊस बघून घेतली. मला मी एकेकाळचा, असं मी म्हणतो, बाकी माझी बायको किंवा कोणी ॲग्री नाही करणार, मी एकेकाळचा कवी. मी कॉलेज जीवनात 500-500 कविता केल्यात. मला साहित्यात बोलायला, साहित्यात रमायला, भाषणं ऐकायला आवडतं, गाणं ऐकायला आवडतं. कारण मी तानसेन आहे, गाता बिलकुल येत नाही. मी गायला लागलो तर सगळे पळून जातील. पण मग जे श्रवणशक्ती आहे, जे ऐकायचं आहे, जे वाचायचं आहे, ते चांगलं ऐकीव सुरातलं गावं. पु ल देशपांडे छान म्हणायचे, गवयाचा मुलगा सुद्धा सुरात रडतो. रडणं सुद्धा त्याचं सुरात असतं. तसं माझं प्रत्येक गोष्ट मला सुरात आवडते. मग माझं ते घर बांधणं असो, टेलिफोन पुसणं असो, नाही तर काही असो. त्याप्रमाणे मी जाहिराती करत गेलो. घराला घरपण देणारी माणसं म्हणून पहिल्या दिवसापासून करत गेलो. फ्लॅट शिल्लक नसले तरी करत गेलो. मग दुसरं पथ्य पडलं जाहिरात करताना. मी जाहिरात ही कायम सकाळ हा पुण्यातला मेन पेपर होता, फ्रंट पेजवर माझी एकट्याची जाहिरात पाहिजे. त्याला एक्सक्लुझिव्ह जाहिरात म्हणतात. आता आता जाहिरातीचे एवढे झाले, फ्रंट पेज, पहिलं पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, आता सगळं वेगळं झालं. पण जुन्या श्रेणीतले कोणी संपादक, जुने वाचक असतील, कोणी सकाळचे लोक असतील, वर्तमानपत्र लोक असतील, फ्रंट पेजवर एक्सक्लुझिव्ह जाहिरात द्यावी लागायची. 25 सेंटीमीटर बाय 4ची, 4 कॉलम 25ची, तर तुमची एकट्याची येणार. तुम्ही छोटी दिली तर एकावर एक 3 येणार. म्हणजे एकट्याची जाहिरात यायला पाहिजे, ती एक्सक्लुझिव्ह असली पाहिजे. मग दर गुरुवारी माझी जाहिरात असायची. गुरुवार एवढ्याकरता मी निवडायचो की गुरुवारी पिंपरी चिंचवडला सुट्टी असायची, ते लोक वाचले जायचे. एक सुट्टीचा
मागणीचा मोड असायचा आणि गुरुवारची जाहिरात आलेली जाहिरात पुढे 3 दिवस इम्पॅक्ट करते. लोक गुरुवारी जाहिरात वाचतील, शुक्रवारी माझ्या ऑफिसला फोन करतील, फ्लॅट घ्यायला येतील, शनिवार रविवार सुट्टीत व्हिजिट करायला येतील. अशा प्रकारे दर गुरुवारी जाहिरात करताना त्या जाहिरातीचा अतिरेक होऊ नये. दर DSK दर गुरुवारी दिसणार तर आठवड्यातनं महिन्यातनं 4 गुरुवारपैकी 2 गुरुवार या मी कमर्शियल जाहिरात करायचो. मॅक्झिमम 3 गुरुवार की ज्याच्यामध्ये माझ्या स्कीमची माहिती असायची, फ्लॅटची माहिती असायची आणि फ्लॅट घ्यायला आहे अशा प्रकारची कमर्शियल जाहिरात असायची. आणि 1 गुरुवारची जाहिरात कंपल्सरी, 1 किंवा 2 गुरुवार या सगळ्या माझ्या जाहिराती असायच्या. त्या इमोशनल असायच्या. त्याच्यात मी कथा निर्माण करायचो, काव्य निर्माण करायचो, ग्राहकाच्या हृदयाला हात घालायचा प्रयत्न करायचा. आणि माझी साहित्याची जी भूक होती, मला लेखक होता येत नाही, कवी होता येत नाही, पण माझ्या ॲड एजन्सीकडनं मी ती भागून घ्यायची. आणि त्याच्याकरता पुण्यातले शरद देशपांडे म्हणून होते, त्यांनी मला अभिमान आहे की त्यांनी ते पूर्वी एका ठिकाणी जॉब करायचे ॲड एजन्सीमध्ये. त्यांनी स्वतःची सेतू नावाची कमर्शियल एजन्सी सुरू केली आणि त्यांचं आणि माझं सूत जुळलं. त्यांनी केलेल्या माझ्या हजारो जाहिराती या पुस्तकात आहेत. पुस्तक हे छापून झालेलं आहे. त्याच्या एका कॉपी रायटरचा प्रवास, ते कॉपीरायटर होते, त्यांच्याशी मी करार केला, जोपर्यंत मी आहे आणि ते आहेत तोपर्यंत त्यांनी दुसऱ्या कुठल्याही बिल्डरची जाहिरात केली नाही, करायची नाही. आणि त्याच्यामध्ये आम्ही कधी कमर्शियल संबंध आणले नाही. उदाहरणार्थ जेव्हा जाहिरात करता आताचे बिल्डर ऐकत असतील तर जाहिरात करताना तुम्हाला जे पेपर डिस्काउंट देतो त्यातला तुम्हाला काही कट मिळतो. मी म्हणतो नथिंग डुईंग, जाहिरातीचे मला ₹1 डिस्काउंट नको, पण एक्सक्लुझिव्ह जाहिरात माझ्याकरता करायची. मग जाहिरातीचे आमच्या चर्चेचे असे पाठचे पाठ व्हायचे. तो माणूसच फार मोठा, अतिशय गदिमा वेडा, प्रत्येक त्यांच्या शब्दात, लेखणी, श्वासात गदिमा आणि पुलं लपलेले असे ते शरद देशपांडे आज देवाघरी गेलेले आहेत, आज नाही आहेत, मग पुस्तक रूपाने आहेत. त्यांनी या माझ्या सुंदर सुंदर जाहिराती केल्या. त्या जाहिरातीचे अंकनी अंक आमचे डिस्कशन व्हायचे. भले तर त्यांचं एक छोटंसं ऑफिस असायचं, त्या ऑफिसमध्ये 1 कप चहा मागून डिस्कशन व्हायचे. कधी मी टीका करायचो, कधी ते मला सांगायचे आणि मग सुंदर जाहिराती तयार व्हायच्या. मला आठवलं असंख्य जाहिराती आहेत. कधीतरी योगायोगानं होईल, हे पुस्तक बाजारात असेल तर तुम्हाला नक्की मिळेल. या पुस्तकाचं नाव आहे एका कॉपीरायटरचा प्रवास, शरद मुरलीधर देशपांडे असं ते नाव आहे. आणि शब्दार्थ असं लिहिलेलं आहे. याचं प्रकाशन कोणी केलं, पुस्तकाच्या दुकानात हे मिळेल तुम्हाला, मला माहिती आहे. याचं प्रकाशन कोणी केलं आहे, 1 मिनटं सांगतो. मेनका प्रकाशनने केलेलं आहे. फार अप्रतिम जाहिरात आहेत. यातलं 80% पुस्तक माझ्या जाहिरातीने, त्यांनी माझ्याशिवाय इतरांच्या जाहिराती केल्या त्या पण आहेत. तर त्यातल्या खूप गाजलेल्या, खूप सुंदर, खूप कल्पक जाहिराती आहेत. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.